Hello students, in last lecture we are started with solution of a triangle. In solution of a triangle there are some rules. We can see first rule, sine rule. मागच्या लेक्चर मध्ये आपण पहिला जो रूल आहे साइन रूल तो बघितलेला आहे. व्हॉट इज साइन रूल इन ट्रायंगल एबीसी? आता सगळे जे रूल आहेत ते ट्रायंगलशी संबंधित आहेत. म्हणून व्हॉट इज साइन रूल इन ट्रायंगल एबीसी? a upon sin a is equal to b upon sin b is equal to c upon sin c is equal to 2r, where capital ABC angles of a triangle, small ABC lengths of sides of the triangle, r capital R circumradius of triangle ABC, means radius radius of circumcircle. हा रूल आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलेला आहे. नाउ टुडे वी स्टार्ट विथ सेकंड रूल, कोसाइन रूल in triangle. Now see cosine rule in triangle ABC. A square is equal to b square plus c square minus 2bc cos a. B square is equal to असेल तर c आणि a आहे, c square plus a square minus 2ac cos b. c square is equal to a square plus b square minus 2ab cos c. आता हे तीन पॉइंट आहेत, त्यातले एक पॉइंट आपण प्रूव्ह करणार आहे आणि राहिलेले दोन काय लिहायचे सिमिलरली. Now first take first to prove that a square is equal to b square plus c square minus 2bc cos a. याचं प्रूफ आपल्याला बघायचं आता. आता इथं तुम्हाला काय दिलंय? ट्रायंगल एबीसी दिलेला आहे. त्यातला मग a हा जो पॉइंट आहे ट्रायंगल एबीसी घ्यायचाच आहे. मग a हा काय कन्सिडर करायचा? ओरिजिन. म्हणजे तुम्हाला इथं काय घ्यायचे? 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. बघा ट्रायंगल एबीसी. आता हा जो ट्रायंगल एबीसी आहे तो तुम्हाला कुठे घ्यायचा आहे? इन 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. आता याच्यामध्ये हा ए हा पॉइंट आला ए टेक एज ए इज ओरिजिन, ए एज ओरिजिन. साइड ए बी काय घ्यायची? एक्स ऍक्सिस. साइड ए बी काय करा? पुढे वाढवा. And this take as x axis a b आणि हा पॉइंट जो आहे तो काय आला? c. आणि a b ला परपेंडिक्युलर असणारी लाईन आणि ती पासिंग थ्रू पॉइंट a is called y axis. बघा consider triangle ABC with a as origin, AB along x axis, line perpendicular to AB and passing through the point A is y axis. Now coordinates of A origin असल्यामुळे काय येणार? 0 0. आता ट्रायंगल एबीसी असल्यामुळे त्याच्या ज्या साइड्स आहेत त्याची लेंथ आपल्याला माहित आहे. सी च्या समोरची बाजू लेंथ काय आली? स्मॉल सी. ए च्या समोरची बाजू ए, बी च्या समोरची बाजू स्मॉल बी. आता त्यामुळे बी चे जे कोऑर्डिनेट्स आहेत, बी लाइज ऑन एक्स ऍक्सिस. Therefore, y coordinate of B is equal to 0 and x coordinate distance from y axis C. And now coordinates of C. आता C चे coordinates आपल्याला घ्यायचे आहेत. आता C चे coordinates कन्सिडर करताना आता कुठलाही पॉइंट असेल तर त्याचे coordinates कशी कन्सिडर करतो आपण? त्या पॉइंटचं y axis पासूनचा डिस्टन्स म्हणजे काय ना तुमचा x coordinate आणि x axis पासूनचा डिस्टन्स काय असणार? y coordinate. मग त्यासाठी तुम्हाला सी मधून ए बी वर काय टाकावं लागेल? परपेंडिक्युलर. आणि तो परपेंडिक्युलर टाकल्यानंतर ते जे डिस्टन्स आहे ते सी या पॉइंटचं एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स आहे. म्हणजे तुमचा तो कुठला कोऑर्डिनेट येणार? वाय कोऑर्डिनेट. आणि ती अँगल ए ची समोरची बाजू होईल. जर तुम्ही सी मधून ए बी वर काय टाकला? परपेंडिक्युलर, तर सी मधून ए बी वर काय टाकला? परपेंडिक्युलर टाकला. तर ही ए हा जो अँगल आहे त्याची काय झाली? अपोजिट साइड. त्यामुळे तिथं कुठला रेशो घ्यायला पाहिजे तुम्हाला? साइन रेशो. आणि देअरफॉर मग तो जो परपेंडिक्युलर टाकलेला आहे त्याची लेंथ किती येणार बघा? साइन ए इज इक्वल टू परपेंडिक्युलर डिवायडेड बाय काय येणार? हायपोटेन्यूज AC. म्हणजे त्याची जी लेंथ आहे ती काय येणार? बी साइन ए. म्हणजे हा तुमचा काय झाला? वाय कोऑर्डिनेट. बी साइन बी साइन ए. आणि मग
हा परपेंडिक्युलर टाकला, या पॉइंटचं वाय ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजे तुमचा कुठला कोऑर्डिनेट आहे ना एक्स कोऑर्डिनेट, आणि मग तेच डिस्टन्स इथून इथपर्यंतचे जे डिस्टन्स आहे हा काय असणार एक्स कोऑर्डिनेट. मग हे जे डिस्टन्स आहे यासाठी तुम्हाला कोसाइन रेशो घ्यावा लागेल. मग त्या तुमचा एक्स कोऑर्डिनेट काय येणार बी कॉस ए, बी कॉस ए, आणि वाय कोऑर्डिनेट बी साइन ए. बघा सी चे कोऑर्डिनेट्स लक्षात आले का? कोऑर्डिनेट्स ऑफ सी बी कॉस ए, आणि दुसरं वाय कोऑर्डिनेट काय ना बी साइन ए. आता हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी हा परपेंडिक्युलर टाकलेला आहे, कारण हे कोऑर्डिनेट्स जे आहेत ते कसे कॅल्क्युलेट केले हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. आता बघा आपल्याला आता हा रूल प्रूव्ह करायचा आहे, a square is equal to, now see a means distance bc. आता इथे तुम्हाला काय लिहायचं आहे, take a as consider triangle abc, take a as origin, segment ab along x axis, line perpendicular to x axis and passing through the point a is y axis, आणि प्रत्येक पॉइंट जो आहे त्याचे कोऑर्डिनेट्स लिहायचे 9. बघा ए चे कोऑर्डिनेट्स काय आले ओरिजिन 0,0, बी चे कोऑर्डिनेट्स c,0 आणि सी चे जे कोऑर्डिनेट्स आहेत बी कॉस ए, आणि वाय कोऑर्डिनेट काय ना बी साइन ए. कोऑर्डिनेट्स लक्षात आले का? बघा आता डिस्टन्स a is equal to, therefore a is equal to काय ते डिस्टन्स bc. a म्हणजे डिस्टन्स काय bc. आता डिस्टन्स म्हटल्यानंतर तुम्हाला c चे कोऑर्डिनेट्स माहित आहेत, b चे माहित आहेत, मग आपल्याला रूट घ्यायला लागते स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट आपल्याला नको आहे म्हणून काय करा दोन्ही बाजूचा स्क्वेअर. therefore a square is equal to bc square. therefore आता डिस्टन्स फॉर्म्युला यूज करा, b मधनं c चे कोऑर्डिनेट्स वजा करा किंवा c मधनं b चे कोऑर्डिनेट्स वजा करा. c मधनं आपण b चे वजा केले b cos a minus c, b cos a minus c ब्रॅकेट स्क्वेअर प्लस परत y कोऑर्डिनेट b sin a minus 0 ब्रॅकेट स्क्वेअर, b sin a minus 0 ब्रॅकेट स्क्वेअर. therefore a square is equal to, आता स्क्वेअर करा b cos a minus c ब्रॅकेट स्क्वेअर, b स्क्वेअर cos स्क्वेअर a, मिडल टर्म काय ना -2 टाइम्स b c cos a प्लस c स्क्वेअर प्लस b sin a चा स्क्वेअर, b स्क्वेअर sin स्क्वेअर a. आता ह्या दोन टर्म बघा, ह्याच्यामधून तुम्ही काय काढू शकता b स्क्वेअर कॉमन, ब्रॅकेट मध्ये काय राहील cos स्क्वेअर a प्लस sin स्क्वेअर a. बघा a स्क्वेअर इज इक्वल टू b स्क्वेअर इन ब्रॅकेट cos स्क्वेअर a प्लस sin स्क्वेअर a. राहिलं काय आता -2bc cos a प्लस c स्क्वेअर, -2bc cos a plus c square. Now this is fundamental identity. Value of this is equal to 1. Therefore a square is equal to b square minus 2bc cos a plus c square. And therefore a square is equal to b square plus c square minus 2bc cos a. And this is cosine rule. आता इथे बघा राहिलेले जे दोन आहेत याचप्रमाणे तुम्ही प्रूव्ह करू शकताय. मग तिथे काय लिहायचंय तुम्हाला, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट b स्क्वेअर इज इक्वल टू c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस 2ac cos b. आता इथे बघा रूल लक्षात ठेवायला पण सोपा आहे. बी असेल तर काय आलं ए आणि सी आहे, इथे पण ए आणि सी, आणि कॉस ऑफ द अँगल कुठला आहे बी आहे.
ए असेल तर कॉस ऑफ द अँगल ए आहे, ए असेल तर राहिलेली दोन अक्षर घ्यायची आहेत बी आणि सी. अँड सी स्क्वेअर इज इक्वल टू, तर राहिलेली दोन अक्षर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस सी. हे तीन कोसाइन रूल आहे. आता याच्यावर तुम्हाला वेगवेगळे फॉर्म्युले पण लिहू शकताय. आता फर्स्ट बघा, याच्यावरून आपल्याला कॉस ए ची व्हॅल्यू काढता येईल. हा आता ही टर्म निगेटिव्ह आहे, ही लेफ्टला घ्या आणि ए स्क्वेअर राईटला घेतला, ही निगेटिव्ह आहे, ती काय होणार पॉझिटिव्ह. 2bc कॉस ए इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ए स्क्वेअर राईटला गेल्यानंतर काय होणार मायनस ए स्क्वेअर. Therefore, cos A is equal to b square plus b square minus a square divided by 2bc. Cos A, bc a minus divided by 2bc. असंच तुम्ही कशाची व्हॅल्यू काढू शकताय, cos b ची पण काढू शकताय. cos b is equal to काय येणार c square plus a square minus b square divided by 2ac. त्याचप्रमाणे cos c a square plus b square minus c square divided by 2a. कोसाइन रूल. आता इथे बघा, हे जे रूल आहे ते 4 मार्कासाठी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. कुठली बोर्डची एक्झाम असेल तर एक रूल तुम्हाला, कोसाइन रूल तर तुम्हाला बऱ्याच वेळेला विचारलेला आहे. आता यातला एकच आकडा तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे, सिमिलरली राहिलेले दोन घ्यायचे. आता आपण तिसरा रूल जो आहे प्रोजेक्शन रूल तो बघणार आहे. Theorem number 3. Projection rule. आता प्रोजेक्शन रूल ट्रायंगलशी संबंधित आहे. इन ट्रायंगल ABC. फर्स्ट त्याच्यामध्ये पण तीन आकडे आहेत. A इज इक्वल टू B cos C प्लस C cos B. दुसरा B इज इक्वल टू, आता इथे बघा, इथे तुम्हाला लक्षात ठेवता येईल हा रूल ए असेल तर बी आणि सी आहे. आता बी घेतला तर काय येणार ए आणि सी. ए कॉस सी प्लस सी कॉस ए. तिसरा सी इज इक्वल टू, आता सी असेल तर काय येणार ए आणि बी. ए कॉस बी प्लस बी कॉस ए. आता इथे तीन आकडे आहेत, तीन मधला तुम्ही एक रूल प्रूव्ह करायचा आहे, सिमिलरली राहिलेले दोन लिहायचे. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपण पहिला जो आकडा आहे तो घेतोय. टू प्रूव्ह दॅट ए इज इक्वल टू, फर्स्ट बघा प्रूव्ह, टू प्रूव्ह दॅट ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस C cos B. आता हा रूल प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला ट्रायंगलच घ्यायचा आहे, ट्रायंगल ABC. आता इथे बघा, इथे तुम्हाला तीन केसेस कन्सिडर करायचे आहेत. आता A इज इक्वल टू कॉस ऑफ द अँगल C आहे, कॉस ऑफ द अँगल B आहे. मग B आणि C च्या संदर्भात B हा ॲक्यूट अँगल असू शकतो, ऑब्ट्यूज असू शकतो किंवा राईट अँगल. तसं C हा ॲक्यूट, ऑब्ट्यूज और राईट अँगल, अशा तीन केसेस येतील. मग एका अँगलच्या बाबतीत त्या तीन केसेस आपण बघणार आहे. तशाच केसेस दुसऱ्या अँगलसाठी राहतील, फक्त तिथे काय लिहायचं सिमिलरली लिहायचं. आता फर्स्ट बघा, पहिला जो ट्रायंगल आपण कन्सिडर करणार आहे ट्रायंगल ABC. आता ह्या ट्रायंगल मध्ये बघा, B इज ॲक्यूट, C इज ॲक्यूट. B आणि C काय ॲक्यूट. दुसरा जो ट्रायंगल आपण घेणार आहे त्याच्यामध्ये B ऑब्ट्यूज आणि थर्ड आहे त्याच्यामध्ये B हा काय असेल राईट अँगल. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करणार आहे, A मधून काय काढायची अल्टिट्यूड, किंवा A मधून BC वर काय टाकला परपेंडिक्युलर. आता इथे प्रत्येक बाजूची लेंथ तुम्हाला माहित आहे, BC ची लेंथ A, AC ची B, AB ची काय आहे C आहे. आणि हा जो
अल्टिट्यूड आहे त्याला काय नाव दिलं आपण एडी. आता बघा केस बी इज ॲक्यूट, सी इज ॲक्यूट. सेकंड केस बी इज ऑब्ट्यूस, थर्ड इज बी इज राईट अँगल. आता इथे बघा आपल्याला आता प्रूव्ह काय करायचंय बघा. ए इज इक्वल टू, ए म्हणजे कुठली बाजू आहे लेंथ ऑफ बीसी, म्हणजे ए बघा ए इज इक्वल टू लेंथ ऑफ बीसी. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचंय बघा बी डी आणि काय काढायचंय डीसी. मग बी डी काढण्यासाठी लेंथ ऑफ बीडी काढा, लेंथ ऑफ डीसी आणि दोन्हीची ऍडिशन केली की तुम्हाला हा गुण मिळतोय तिथं. आता ही लेंथ कशी काढायची आहे बघा. लेंथ ऑफ बीडी मीन्स ह्याला एक वेक्टर मध्ये दुसरं एक फॉर्म्युला आहे बीडी इज इक्वल टू बघा लेंथ ऑफ बीडी मीन्स प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC. प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC इज इक्वल टू BD. आणि DC जो काढायचा आपल्याला DC लेंथ ऑफ DC इज इक्वल टू प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC. प्रोजेक्शन म्हणजे काय तर त्या व्हेक्टरची लेंथ आहे किंवा त्या सेगमेंटची लेंथ आहे. आता इथे काय आपण तो व्हेक्टर कन्सिडर करत नाही, व्हेक्टर मध्ये तो भाग येतोय आपल्याला, तर ते सेगमेंटची लेंथ आहे. काय आहे सेगमेंटची लेंथ बघा. आता इथं एक्सप्लेनेशन लिहिताना तुम्ही काय लिहायचंय. कन्सिडर ट्रायंगल ABC, ड्रॉ अल्टिट्यूड फ्रॉम पॉइंट A ऑन BC. The altitude meets BC at point D. Now consider three cases. The first case is first. B is acute. B is acute. Also C is acute angle. B is acute also, C is acute. Now, length of BD is equal to projection of AB on BC. Projection of AB on BC. आता ही जी डेफिनेशन आहे प्रोजेक्शन म्हणजेच लेंथ आहे. प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC म्हणजेच लेंथ ऑफ BD. मग लेंथ ऑफ BD काढण्यासाठी आपल्याला ट्रायंगल बघा इन ट्रायंगल ABD. आता BD इट इज ऍडजसंट साइड ऑफ अँगल B. B ची ऍडजसंट साइड आहे त्यामुळे रेशो कोणता घेतला पाहिजे cos B. इन ट्रायंगल ABD cos B इज इक्वल टू BD डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज काय आला AB इज इक्वल टू BD. AB ची लेंथ काय आहे C. देयरफॉर BD इज इक्वल टू C cos B. C cos B. फक्त हा जो पॉइंट आहे हा तुम्हाला नवीन आहे तर तुम्ही हा लक्षात येते तुम्हाला cos B घेतला. BD इज इक्वल टू C cos B. आता राहिली कशाची व्हॅल्यू DC ची. आता DC लेंथ ऑफ DC म्हणजे काय ना लेंथ ऑफ DC म्हणजे प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC. लेंथ ऑफ now length of BC is equal to projection of AC on BC किंवा DC is called projection of AC on BC. आता लेंथ ऑफ DC काढण्यासाठी आपल्याला ट्रायंगल कोणता घेतला पाहिजे बघा इन ट्रायंगल ADC. आता DC ही C हा जो अँगल आहे त्याची कोणती साइड आहे ऍडजसंट साइड. तेव्हा कोसाइन रेशो ऑफ C cos C इज इक्वल टू DC डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज काय आला AC इज इक्वल टू DC डिवाइडेड बाय AC ची लेंथ काय आहे B. देयरफॉर DC इज इक्वल टू B cos C. आता हे दोन जे रिलेशन आहे ते लक्षात आले का बघा. आता ह्या दोन्हीची ऍडिशन
नाउ ए इज इक्वल टू, ए मीन्स काय आहे, लेंथ ऑफ बीसी या सेगमेंटची, पूर्ण सेगमेंटची लेंथ काय आहे ए. मग बीसी म्हणजेच काय आलं बघा, बीडी प्लस डीसी, बीडी प्लस डीसी इज इक्वल टू सी कॉस बी प्लस बी कॉस सी. बघा फ्रॉम 1 and 2, ए म्हणजेच लेंथ ऑफ बीसी, लेंथ ऑफ बीसी म्हणजेच बीडी आणि डीसी चे ऍडिशन. बीडी बघा फ्रॉम इक्वेशन 1 सी कॉस बी आणि डीसी फ्रॉम इक्वेशन 2 बी कॉस सी. हा झाला फर्स्ट प्रोजेक्शन. आता राहिलेले जे दोन आहे त्याच्यावर तुम्ही लिहू शकता, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट आता इथे बघा, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट बी इज इक्वल टू आणि सी इज इक्वल टू लिहू शकतो आपण, पण ते शेवटी लिहायचं कारण पुढच्या केसेस आपल्याला बघायचे. आता बी हा काय घेतला आपण, ॲक्यूट घेतला. आता दुसऱ्या केस मध्ये बी हा काय घ्यायचा आहे आपल्याला, ऑब्ट्यूज घ्यायचा आहे. बघा सेकंड केस. आता हा पहिला रूल झाला, शेवटी आपण सगळ्यात शेवटी सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट बी इज इक्वल टू आणि सी इज इक्वल टू घेणारच आहे. आता केस सेकंड बघा, केस सेकंड, अँगल बी इज ऑब्ट्यूज. आता ह्याची जी डायग्राम आहे ट्रायंगल ए बी सी, बी हा काय झाला ऑब्ट्यूज अँगल. आता त्या इथेही तुम्हाला ए मधून बीसी वर काय टाकायचा, परपेंडिक्युलर, आणि परत हा परपेंडिक्युलर आणि बी काय करा, जोडा. आता इथे बघा बी इज ऑब्ट्यूज, बी इज ऑब्ट्यूज अँगल. मग आता बी इथेही तुम्हाला आता लेंथ बघा, ए च्या समोरची बाजू बीसी, लेंथ काय आली ए, बी च्या समोरची बाजू बी आणि सी च्या समोरची बाजू सी. आता इथे तुम्हाला ए आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, ए इज इक्वल टू, ए इज इक्वल टू. आता बघा पहिल्या केस प्रमाणेच आपल्याला काय घ्यायचं आहे, प्रोजेक्शन घ्यायचं आहे. पहिल्यांदा काय काढायचा, बी डी काढायचा आणि परत काय काढायचा, डी सी काढायचा. मग बी डी काढण्यासाठी, आता बी डी काढण्यासाठी बघा प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी. बघा अँगल बी इज ऑब्ट्यूज. नाउ बी डी इज इक्वल टू लेंथ ऑफ बी डी इज इक्वल टू प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी. प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी. आता इथे बघा मग आपल्याला लेंथ ऑफ बी डी काढायची. मग त्यासाठी ट्रायंगल जो आहे तो कोणता कन्सिडर केला पाहिजे, ए बी डी. इन ट्रायंगल ए बी डी. आता ए बी डी हा ट्रायंगल तुम्ही कन्सिडर केला तर ह्यातला का हा जो अँगल आहे ह्याचा काय घेतला पाहिजे आपल्याला, कोसाइन रेशो. मग आता हा जो अँगल आहे हा अँगल बी आहे, हा आपल्याला माहित नाही. मग ह्या दोन्हीची जी ऍडिशन आहे ती किती येणार, 180. 180 मधनं तुम्ही बी मायनस केला की हा अँगल मिळतो तुम्हाला. म्हणजे हा जो अँगल आहे तो काय आला, पाय मायनस बी. मग कॉस पाय मायनस बी इज इक्वल टू ऍडजसेंट साइड बी डी डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज काय आला, ए बी. इन ट्रायंगल ए बी डी cos pi minus b is equal to adjacent side कोणती आहे, BD divided by hypotenuse काय आला, AB. आता cos pi minus b, cos pi minus theta रेशो काय, व्हॅल्यू काय ते बघा, मायनस cos theta म्हणजे मायनस cos b is equal to BD
डिवायडेड बाय AB ची लेंथ काय आहे C. देअरफॉर BD इज इक्वल टू मायनस C cos D. मायनस C cos D. इथं बघा हा ऑब्ट्यूस अँगल आहे. आता ह्याचा कोसाइन रेशो काढण्यासाठी हा अँगल आपल्याला माहित नाही, हा अँगल माहित आहे B. दोन्हीची ऍडिशन काय येणार पाय. त्यामुळे हा जो अँगल आहे हा काय आला पाय मायनस B आणि त्याची कोसाइन व्हॅल्यू. आता BD ची व्हॅल्यू काढली आपण. आता DC काढायचं आपल्याला. लेंथ ऑफ DC इज इक्वल टू, आता लेंथ ऑफ DC म्हणजेच काय ना प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC. प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC. प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC. आणि त्यासाठी मग तुम्हाला जो ट्रायंगल आहे तो कोणता घेतला पाहिजे, इन ट्रायंगल ADC. cos C इज इक्वल टू, बघा DC काढण्यासाठी तुम्हाला ट्रायंगल जो आहे तो कोणता घेतला पाहिजे ADC. ADC मध्ये cos C ची व्हॅल्यू, cos C ऍडजसंट साइड काय येणार DC डिवायडेड बाय हायपोटेन्यूज काय ना AC. Therefore cos C is equal to DC divided by AC ची जी लेंथ किती आहे काय आहे D आहे. Therefore DC is equal to B cos C. अशी दोन इक्वेशन तुम्हाला मिळतील. आता आपल्याला काय काढायचं आहे A ची व्हॅल्यू पाहिजे. आता A बघा A म्हणजेच BC. Now A is equal to BC. आता BC जो आहे बघा A is equal to BC. मग BC कसा मिळणार तुम्हाला, DC मधून BD काय करा मायनस करा. BC is equal to DC मायनस BD. बघा DC मायनस BD राहिलं काय BC राहिला. मग DC is equal to काय आहे B cos C मायनस BD मायनस C cos D. Therefore A is equal to B cos C मायनस मायनस काय होणार प्लस C cos D. बघा दुसरी केस, पहिला B ऍक्टिव्हिटी घेतला त्याचे रिलेशन आपण काढलं. पर दुसऱ्या केस मध्ये काय घेतलं आपण B ऑब्ट्यूस घेतला त्याचे रिलेशन मिळालं आपल्याला. आता तिसरीची केस आहे, या केस मध्ये B हा काय आहे राईट अँगल. केस 3. आता केस 3 मध्ये अँगल B इज राईट अँगल. आता B हा जर राईट अँगल असेल बघा ट्रायंगल ABC. आता B हा जर राईट अँगल असेल तर B इज इक्वल टू काय येणार D. कारण AD काय काढतोय आपण अल्टिट्यूड काढलेली आहे दोन्ही ट्रायंगल मध्ये. इथं जी तुमची अल्टिट्यूड असणार आहे ती काय आहे AD. म्हणजे B इज इक्वल टू काय आला D आला. म्हणजे अँगल B हा काय आला राईट अँगल. म्हणजे त्याचं जे मेजरमेंट आहे ते किती आलं 90 डिग्री. मग आपण हे प्रूव्ह करण्यासाठी बघा टू प्रूव्ह दॅट A is equal to B cos C plus C cos D. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. ह्यातली उजवी बाजू घ्या. लेट RHS is equal to B cos C plus C cos D. RHS घेतला. ह्याच्यामध्ये मग B हा काय आहे राईट अँगल. म्हणजे B चं मेजरमेंट किती पुट करा 90 डिग्री is equal to B cos C plus C cos of 90 डिग्री. cos 90 ची व्हॅल्यू किती 0. त्यामुळे सेकंड टर्म 0 झाली. राहिले काय सांगा B cos C आणि प्लस ही व्हॅल्यू काय आली 0 आली. आता B cos C ची व्हॅल्यू बघा
आता हा ट्रायंगल ए च्या समोरची बाजू लेंथ काय आली बी, बी च्या समोरची बाजू बी, सी च्या समोरची बाजू लेंथ काय आली सी आली. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे बी कॉस सी. आता याच्यामध्ये कॉस सी काय येते बघा, कॉस सी इज इक्वल टू बीसी डिवायडेड बाय काय ना एसी. बघा cos C is equal to BC divided by AC. cos C is equal to BC A. BC ची लेंथ काय A आणि AC ची लेंथ काय B आहे. Therefore A is equal to B cos C. आणि मग B cos C is equal to A. आणि हाच आहे आपला LHS. बघा तुम्ही RHS पासून सुरुवात केली होती आणि LHS काय मिळालं पाहिजे A मिळालं पाहिजे. ही H व्हॅल्यू या ट्रायंगल मधून आपण काढलेली. समजलं का बघा. and therefore A is equal to B cos C plus C cos B. आता तीन केसेस आहेत. B is acute, B is obtuse, B is right angle. याचप्रमाणे तुम्ही C घेऊ शकता. C is acute, C is obtuse, C is right angle. Similarly, we can take the angle C as acute, obtuse and right angle. And similarly, we can prove that second B is equal to A cos C plus C cos A and C is equal to A cos B plus B cos A. आता दोन्ही रूल लक्षात आले का बघा, कोसाइन अँड प्रोजेक्शन. दोन्ही रूल तुम्ही पुस्तकातले लिहून काढायचे आहेत. व्हिडिओ बघा आणि जरी काही शंका असेल तुम्हाला तर विचारू शकता. नाउ वी कॅन स्टॉप हियर. थँक यू.